आम्ही केमिस्ट्री पाहत होतो आणि मी तुम्हाला सांगितलं होतं का केमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ मॅटर. आणि मॅटरचं क्लासिफिकेशन आपण लास्ट टाइम पाहिलं आणि मॅटरचं क्लासिफिकेशन झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं का आपण हायड्रोकार्बन आपण कंटिन्यू करणार आहोत. ओके, हायड्रोकार्बन म्हणजे असे पदार्थ की जे कार्बन आणि हायड्रोजन पासून बनलेले असतील. नावातच आहे त्याच्या, हायड्रो मीन्स हायड्रोजन अँड कार्बन मीन्स कार्बन आणि हायड्रोजन पासून जेही पदार्थ तयार होतील त्यांना आपण हायड्रोकार्बन म्हणणार आहोत. पण हे हायड्रोकार्बन शिकायच्या आधी थोडंसं स्ट्रक्चर ऑफ ॲटम आपण शिकून घेऊया. ओके, आता हे स्ट्रक्चर ऑफ ॲटम कशासाठी? ओके, स्ट्रक्चर ऑफ ॲटम याच्यासाठी का ॲटम तुम्हाला माहिती आहे का स्ट्रक्चर ऑफ ॲटम पाहिल्याशिवाय आपल्याला मॉलिक्यूल काय असतं हे समजणार नाही. आणि तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, ॲटम जेव्हा कंबाईन येतात तेव्हा त्यांच्यापासून मॉलिक्यूल फॉर्म होत असतं. मॉलिक्यूल जेव्हा कंबाईन येतात तेव्हा त्यांच्यापासून बायोमॉलिक्यूल फॉर्म होतं. बायोमॉलिक्यूल जर कंबाईन आले तर त्याच्यापासून जे आहे ते सेल तयार होतं. सेल जे आमच्या बॉडीतल्या बॅक्टेरियल सेल असतील क्या. ओके, ठीक आहे. तर ॲटम कंबाईन टू फॉर्म मॉलिक्यूल कंबाईन टू फॉर्म बायोमॉलिक्यूल आणि बायोमॉलिक्यूल कंबाईन टू फॉर्म सेल कंबाईन टू फॉर्म टिश्यू फॉर्म होत असतात. अँड दॅट टिश्यू कंबाईन टू फॉर्म ऑर्गन, एखादा ऑर्गन फॉर्म होतं, हार्ट असेल, किडनी असेल. ओके, तर टिश्यू कंबाईन टू फॉर्म ऑर्गन आणि ऑर्गन कंबाईन टू फॉर्म सिस्टीम. ऑर्गन जर कंबाईन झाले तर सिस्टीम फॉर्म होत असतं आणि सिस्टीम कंबाईन झाल्या म्हणजे बॉडी फॉर्म होत असतं. ओके, आणि ॲटमचा सगळ्यात छोटा कण म्हणजे काय असतं? मॅटरचा सगळ्यात छोटा कण, ओके, इलिमेंटचा सगळ्यात छोटा कण म्हणजे काय असतं? तुमचा ॲटम असतं. तर सुरुवातीला आपण ॲटमचं एक स्ट्रक्चर जे आहे ते इथे लक्षात घेणार आहोत. ओके, आणि हे जे स्ट्रक्चर ॲटमचं मी तुम्हाला सांगणार आहे ते एकदम डिटेलमध्ये असेल असं नाही. ओके, ॲटमच्या स्ट्रक्चरच्या संदर्भात बऱ्याचशा थेरीज आपल्या सिलेबसला आहेत. आपल्याला एक युनिटच आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम, तिथे आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटमला डिटेलमध्ये पाहणार आहोत. पण इथे आपल्याला हायड्रोकार्बन समजून घेण्यासाठी स्ट्रक्चर ऑफ ॲटम थोडंसं लक्षात घ्यायचं आहे. ओके, एकदम सिम्पल मी तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ॲटम सांगणार आहे. आणि लक्षात घ्या, स्ट्रक्चर ऑफ ॲटम कशा प्रकारचं आहे हे मी तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ॲटम कशा प्रकारचं आहे हे मी तुम्हाला इथे थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, तर पहा, सुरुवातीला मी असं म्हणेल की ॲटम हॅव्हिंग द पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. ॲटमला काय असतं? पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस असतं. आणि या न्यूक्लियसमध्ये काय असतात? तर प्रोटॉन्स असतात. या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स असतात आणि प्रोटॉन्स असतात, सोबत न्यूट्रॉन पण असतात. पण प्रोटॉन असल्यामुळे त्या न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज येतं. ओके, देन आफ्टर ह्या जो काय तुमचा या न्यूक्लियसच्या अवतीभोवती सर्क्युलर पाथ असतात आणि या सर्क्युलर पाथला आपण ऑर्बिट्स किंवा सेल म्हणू शकतो. ओके, हे ज्या सर्क्युलर पाथ आहेत या सर्क्युलर पाथला मी सेल असं नाव देईल. ओके, काय नाव देईल याला? सेल. तर पहा, ॲटम हॅव्हिंग द पॉझिटिव्हली charged nucleus, around that there is a circular path and that circular path is called as cell. त्या सर्क्युलर पाथला तुम्हाला काय म्हणायचं? सेल म्हणायचं आहे. ओके, आणि ह्या ज्या सेल आहेत या सेलला आपण नंबरिंग करत असतो 1, ओके, 2, ओके, 3 आणि नंतर काय 4. आणखी जर असती तर तिला आपण 5 म्हटलं असतं. आणखी सेल असती तर तिला 6, आणखी असती तर आपण तिला 7 म्हटलं असतं. सो ऑन आपण त्याला असं नंबरिंग देऊ शकतो. ओके, तर ह्या ज्या सेल आहेत या सेलला आपण नंबरिंग केलं. ओके, ठीक आहे. आणि नंबरिंग केल्यावरच होत नाही तर या सेलला आपण नाव पण देत असतो. या सेलला आपण नाव पण देत असतो. जी पहिल्या नंबरची तुमची सेल आहे त्या सेलला के सेल, हिला एल सेल, ओके, एम सेल आणि नंतर काय एन सेल, ओ पी क्यू आर अशा प्रकारे आपण त्याला काय करत असतो? नाव देत असतो. ओके, ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगत काय आहे, मला तुम्हाला हायड्रोकार्बन सांगायचं आहे. हायड्रोकार्बन व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे. हायड्रोकार्बनच्या एकदम बेसमधून आपल्याला एकदम फारच बेसिक गोष्टीपासून बॉन्ड कशाला म्हणतात ह्या गोष्टी पाहायच्या आहेत. तर हे सांगण्यासाठी मी तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ॲटम एक्सप्लेन करतोय. आणि मी म्हटलंय का ॲटम हॅव्हिंग द पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस, अराउंड दॅट देअर इज अ सर्क्युलर पार्ट अँड दॅट सर्क्युलर पाथ इज कॉल्ड ॲज सेल. आणि त्या सेलला 1, 2, 3, 4 असं मी त्याला नंबरिंग करू शकतो. ओके, आणि के एम एन असं तिला मी काय करेल? नाव देईल. ओके, ठीक आहे. आता ह्या ज्या सेल आमच्याकडे असतात या सेलमध्ये, ह्या ज्या सेल आहेत या सेलमध्ये ना सबसेल असतात. या सेलमध्ये असतात सबसेल. जसं की तुम्ही सगळे लोक 10th स्टँडर्डमध्ये होते आणि 10th स्टँडर्डमध्ये तुम्ही तुमच्या 10th स्टँडर्डमध्ये तुमच्या स्कूलमध्ये जवळपास 150 मुलं असतील. ओके, 100-150 मुलं असतील. तर ते 100-150 मुलं एकाच क्लासमध्ये तर तुम्हाला बसवलं नव्हतं. तिथे काय केलं गेलं होतं? तुमच्या 10th स्टँडर्डमध्ये सब क्लास तिथे त्यांनी पाडले होते. म्हणजे क्लासमध्ये सब क्लास, अ वर्ग असेल, ब वर्ग असेल, क वर्ग असेल. ओके,
ए क्लास असेल, बी क्लास असेल, असे क्लास त्यांनी पाडले होते. म्हणजे क्लासमध्ये जशा प्रकारे सब क्लास असतात तसं सेलमध्ये काय असतात, सबसेल असतात. आणि ह्या ज्या सबसेल आहेत पहिल्यांदा लक्षात घ्या की सेल कुठल्या कुठल्या आहेत. तर आपण सेल कुठली सेल आहे, तर सेल कुठली सेल आहे, के सेल असू शकते, एल असू शकते, एम असू शकते, एन असू शकतं, कॅपिटल लेटरने दाखवायचं हां. आणि सबसेल कुठल्या असतात, तर सबसेल असतात आपल्याकडे एस, ओके, पी, ओके, डी आणि नंतर काय एफ, एस पी डी एफ अशा 4 काय आहेत सबसेल तुमच्याकडे राहतील. ओके, तर आता या सेलमध्ये आणि या सबसेलमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. या सेल आणि सबसेलमध्ये काय असतात तर बेटा इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, इलेक्ट्रॉन्स, ओके, इलेक्ट्रॉन्स असतील. सेल आणि सबसेलमध्ये इलेक्ट्रॉन्स राहतात. ओके, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे, अराउंड दॅट सर्क्युलर पाथ आहे आणि त्या सर्क्युलर पाथला मी सेल म्हटलं. आणि त्या सेलमध्ये सबसेल असतील आणि त्या सबसेलमध्ये काय असतील, त्या सबसेलमध्ये काय असतात तर या सबसेलमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात की ज्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो. ओके, ठीक आहे. तर आता प्रत्येक सेलमध्ये इलेक्ट्रॉन असणार आहेत आणि प्रत्येक सेलची इलेक्ट्रॉनची एक ठरलेली कॅपॅसिटी आहे. जसं की मी तुम्हाला सांगेल पहिल्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असू शकतात. सॉरी, मी असं म्हणेल पहिल्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. पहिल्या सेलची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची आहे. दुसऱ्या सेलची इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी 8 आहे. तिसऱ्या सेलची इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी 18 आहे. नेक्स्ट सेलची इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी जी आहे ती 32 आहे. ओके, पहिल्यांदा लक्षात घ्या, पहिल्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील, दुसऱ्या सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील, पुढच्या सेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन असतील आणि त्याच्यानंतरची जी सेल आहे त्याच्यामध्ये 32 इलेक्ट्रॉन्स असतील. ओके, मी जे काय तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ॲटम सांगतोय, ओके, हे स्ट्रक्चर ऑफ ॲटम तुम्हाला हायड्रोकार्बन समजावून देण्यासाठी सांगतोय. ओके, हे स्ट्रक्चर ऑफ ॲटम एकदम बेसिक सिंपल मी माझ्या परिणाम तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून असं सांगतोय. ह्या स्ट्रक्चर ऑफ ॲटमवर कुठली एखादी अशी काही थेअरी नाही आहे की तुम्ही म्हणाल की सर हे असं कुठं म्हणजे कुठल्या बुकमध्ये असं स्ट्रक्चर दिलेलं आहे, असं नाही आहे. मी तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून मी माझ्या परीनं सांगतोय. तसं स्ट्रक्चर ऑफ ॲटम आपण एक युनिटच आहे आपल्याला, त्यामध्ये आपण पाहणार आहोत डिटेल की कशा प्रकारे ॲटम असतं. ओके, कशा प्रकारे त्याचं स्ट्रक्चर असतं. न्यूक्लियस असतं तर त्या न्यूक्लियसची साईज किती आहे, इलेक्ट्रॉन असतात तर त्या इलेक्ट्रॉनचं मास किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण तिकडे पाहणार आहोत. ओके, इथे सिंपल एक समजावून देण्याचा मी प्रयत्न करत होतो. तर मी पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस अराउंड दॅट सर्क्युलर पाथ इज कॉल्ड ॲज सेल म्हटलं. त्या सेलमध्ये सबसेल असतात आणि त्या सबसेलचं नाव आहे एस पी डी एफ. जसं की या सेलमध्ये, जसं की ह्या सर्क्युलर पाथमध्ये पहिल्या नंबरच्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन राहतात असं म्हटलं, दुसऱ्या सेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन राहतात, तिसऱ्यामध्ये 18 इलेक्ट्रॉन राहतात, पुढच्या याच्यामध्ये 32 इलेक्ट्रॉन्स राहतात. अशी त्या सेलची काय आहे कॅपॅसिटी आहे असं मी तुम्हाला सांगितलं. जसं प्रत्येक सेलची इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे तशीच प्रत्येक सेलमध्ये ज्या सबसेल आहेत त्या सबसेलची पण कॅपॅसिटी आहे. तर एस सबसेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, पी सबसेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतात, डी सबसेलमध्ये 10 इलेक्ट्रॉन्स असतील आणि एफ सबसेलमध्ये 14 इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, काय म्हटलं रे बेटा, एसमध्ये 2, पी मध्ये 6, डी मध्ये 10 आणि एफ मध्ये 14 इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते असायला पाहिजे. ओके, आता मला तुम्ही थोडंसं सांगा की मी असं तुम्हाला म्हणतोय की सेलमध्ये सबसेल असतात. सेलमध्ये काय सांगितलं मी तुम्हाला, सेलमध्ये सबसेल असतील असं तुम्हाला सांगितलं. जसं की क्लासमध्ये सब क्लास असतात तसं सेलमध्ये काय आहेत आमच्या सबसेल आहे. आणि या प्रत्येक सेलमध्ये जर पहिल्या नंबरच्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतील तर पहिल्या नंबरच्या सेलमध्ये कुठली सबसेल असायला पाहिजे, कुठली सबसेल असायला पाहिजे. पहिल्या नंबरच्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असायला पाहिजेत. तर पहिल्या नंबरच्या सेलमध्ये कुठली सबसेल असायला पाहिजे, तर तुम्ही सगळेजण सांगू शकता की तिच्यामध्ये कुठली असायला पाहिजे, ॲज सबसेल असायला पाहिजे. मी इथे लिहितो पहिल्या नंबरच्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि म्हणून पहिल्या नंबरच्या सेलमध्ये एक सबसेल तिथे असणार आहे आणि ती सबसेल कुठली असेल, ॲज सबसेल असेल. ठीक आहे, तर पहिल्या नंबरच्या सेलमध्ये सबसेल आली तुमची कुठली, ॲस. ओके, आता दुसऱ्या नंबरच्या सेलमध्ये ही सेकंड नंबरची सेल, सेकंड नंबरच्या सेलमध्ये मला इलेक्ट्रॉन हवेत 8. ओके, 8 इलेक्ट्रॉन मला हवेत आणि 8 इलेक्ट्रॉन होण्यासाठी मला सबसेल कुठली वापरावं लागेल सांगा, त्याच्यामध्ये कुठली सबसेल त्याच्यामध्ये असली पाहिजे. ओके, कुठली सबसेल असली पाहिजे, तर ॲसमध्ये 2 असतात, पी मध्ये 6 असतात, डी मध्ये 10 असतात, एफ मध्ये 14 असतात. तर मी काय करतो, एक ॲस आणि एक पी ह्या 2 सबसेल तिथे पुट करतो. ॲस मध्ये 2, पी मध्ये 6, 6 आणि 2 8. तर मग बरं एकदा लक्षात घ्या, सेकंड नंबरमध्ये एक ॲस आणि एक पी अशा प्रकारे मी इथे ऍड करतो. एक ॲस आणि एक पी. ॲस मध्ये किती रे बेटा, ॲस मध्ये 2, पी मध्ये किती रे बेटा 6. ओके, 6 आणि 2 किती होतील रे बेटा 8. 6 आणि 2 8.
ओके, अशा प्रकारे मी काय घेतलंय, सेकंड नंबरच्या सेलमध्ये एक S आणि P आहे असं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. थर्ड नंबरच्या सेलमध्ये आता तुम्हाला 18 इलेक्ट्रॉन हवेत, तर 18 इलेक्ट्रॉन हवेत तर मी एक S घेतो, एक P घेतो आणि एक D घेतो. टोटल 10 होतात का, सॉरी टोटल 18 होतात का, तुम्ही पाहून घ्या. S मध्ये किती असतात तर 2, P मध्ये किती असतात तर 6, ओके, D मध्ये किती असतात तर 10, ओके. यांना सगळ्यांना जर प्लस केलं तर किती इलेक्ट्रॉन होतील 18, ओके. आणि मला थर्ड नंबरच्या सेलमध्ये 18 असतं इलेक्ट्रॉन हवेत, ओके, बरोबर आहे. ओके, आता थर्ड नंबरच्या सेलमध्ये असंच मला 32 इलेक्ट्रॉन हवेत, 32 इलेक्ट्रॉन्स हवेत आणि त्यासाठी मी इथे एक S सेल घेतो, एक P सेल घेतो आणि एक D सेल घेतो, सोबतच एक F सब सेल घेतो. ओके, ठीक आहे. S मध्ये 2, ओके, S मध्ये 2, P मध्ये 6, P मध्ये 6, D मध्ये 10, F मध्ये 14. या सगळ्यांना जर तुम्ही मिळवलं तर तुम्हाला किती आकडा भेटायला पाहिजे, 32 भेटणार आहे. म्हणजे शेवटच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन, म्हणजे इथे N नंबरच्या सेलमध्ये, फोर्थ नंबरच्या सेलमध्ये 32 इलेक्ट्रॉन्स असतील. अशा प्रकारचं स्ट्रक्चर ऑफ ॲटम मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केला. मी परत एकदा थोडंसं समराईज करून सांगण्याचा प्रयत्न करतो. मी परत त्या गोष्टी सांगतो असतो. ओके, मी काय म्हटलं, न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसच्या अवतीभोवती ज्या सर्क्युलर पाथ आहेत त्याला तुम्ही काय म्हटलं, त्याला तुम्हाला सेल म्हणायचं आहे. ओके, त्या सेल कुठल्या असू शकतात, ही पहिली सेल, ही दुसरी सेल, ही तिसरी सेल, चौथी, पाचवी, असं तिला नंबर द्याल. ओके, या सेललाच आपण नंबर दिलेले आहेत, KLMN, तिला नंबर नावं दिलेले आहेत. ओके, आणि या सेलमध्ये काय असतात तर इलेक्ट्रॉन्स असतात. पहिल्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसरीमध्ये 8, तिसरीमध्ये 18 आणि पुढच्याच्या 32 इलेक्ट्रॉन्स असतात. अशी कॅपॅसिटी आहे सेलची. आणि या सेलमध्येच काय असतात तर सबसेल असतात. सबसेल कुठल्या तर S P D F, S ची 2, P ची 6, D ची 10, F ची 14 अशी कॅपॅसिटी आहे. आणि म्हणून मला पहिल्या नंबरच्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन मला हवे होते, म्हणून मी इथे एक सबसेल टाकली, ती म्हणजे S. दुसऱ्या नंबरच्या सेलमध्ये मला 8 इलेक्ट्रॉन हवे होते आणि 8 इलेक्ट्रॉन मिळवण्यासाठी मी याच्यामध्ये एक S आणि एक P टाकली, म्हणजे S मधले 2 आणि P मधले 6, म्हणजे 8 इलेक्ट्रॉन झालेत. मला इथे या सेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन पाहिजे होते आणि म्हणून मी इथे एक S घेतली, इथे एक P घेतली आणि इथे एक D घेतली आणि पुढच्या याच्यात मला 32 पाहिजे होते म्हणून मी S P D F असं घेतलं. ओके, तर अशा प्रकारे स्ट्रक्चर ऑफ ॲटम आपल्या समोर आता इथे मी थोडंसं इझी पद्धतीनं, माझ्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. आता मी काय म्हणतो पहा, ओके, मी काय म्हणतो इथे तुम्ही लक्षात घ्या. मला पुढचा हे स्ट्रक्चर ऑफ ॲटम सांगून झाल्यानंतर मला पुढचा टॉपिक हायड्रोकार्बन व्यवस्थित समजावून देण्यासाठी तो सांगायचा आहे तुम्हाला. तो असा का इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मला तुम्हाला सांगायचं आहे. आता पोरं म्हणतात सर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, सांगतो मी तुम्हाला. ओके, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगायच्या आधी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. एक गोष्ट तुम्हाला मी विचारतो, मीच सांगणार आहे तसं. तुम्हाला जर सपोज तुमचा ॲड्रेस विचारला, ओके, तुमचा ॲड्रेस काय आहे, माझा ॲड्रेस सांगायचा झाला तर मी सांगत असतो की ॲट पोस्ट इथे राहतो, नंतर काय, ओके, ॲट पोस्ट नंतर काय, तालुका बाळापूर, जिल्हा काय असेल अकोला, ओके, महाराष्ट्र, इंडिया, असं सांगतो ना आपण आपला ॲड्रेस. तर आपण असा तर ॲड्रेस सांगत नाही. थोडासा फन म्हणून जरासा जोक करायचं झाला तर मी असं म्हणेल, आपण ॲड्रेस असं सांगत नाही की आमचं इथे थोडंसं असं घर आहे आमचं, ओके, त्याच्या बाजूला असा रस्ता जातं, तिथे मंदिर आहे, ओके, तिथून इकडे या, असं काही दाखवतो का आपण, का असं इंडियाचा नकाशा काढून दाखवतो आणि तिथे या, असं नाही सांगत ना आपण. आपल्याला ठरवलेलं आहे की ॲट पोस्ट असं सांगत असतो. तर तसंच आता प्रत्येक इलिमेंट्सच्या कडे कोणत्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत हे समजावून घेण्यासाठी प्रत्येकदा आता आपण ॲटमचं स्ट्रक्चर असं नाही ड्रॉ करणार का बा पॉझिटिव्ह न्यूक्लियस, त्याच्या अवतीभोवती सेल, असं आपण ड्रॉ पुढच्या वेळेसपासून करणार नाही. यालाच एक शॉर्टकट पद्धतीनं मी काढू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो. ते कसं, ते असं, ते पहा तुम्ही काय करू शकतो, कसं रिप्रेझेंट करू शकतो पहा. थोडंसं लक्षात घ्या. पहिल्या नंबरच्या सेलमध्ये कुठली सबसेल आहे हे मी तुम्हाला विचारतोय. पहा, पहिल्या नंबरच्या सेलमध्ये कुठली सबसेल आहे तर पहिल्या नंबरच्या सेलमध्ये एकच सबसेल आहे. कुठली सबसेल आहे, S. मग म्हणून मी असं इथे लिहिलं तर चालेल का, पहिल्या नंबरच्या सेलमध्ये एक सबसेल आहे. कुठली, पहिल्या नंबरच्या सेलमध्ये एक सबसेल आहे. कुठली, पहिल्या नंबरच्या सेलमध्ये कुठली सबसेल आहे, S. म्हणून मी इथे काय लिहिलं, 1S. ओके, पहिल्या नंबरच्या S मध्ये किती इलेक्ट्रॉन असायला पाहिजेत, S मध्ये किती इलेक्ट्रॉन असायला पाहिजे, 2. S ची कॅपॅसिटी किती आहे, 2, आणि म्हणून इथे लिहितो मी 1S2. ओके, आता काही लोक वाचतात 1 × S⁻². हे मॅथमॅटिक्स नाही आहे, आपलं केमिस्ट्री सुरू आहे आणि केमिस्ट्रीत आपण याला वाचणार आहोत. 1S2 मीन्स वॉट, 1S2 मीन्स वॉट. 1S2 मीन्स सिंपल गोष्ट आहे की पहिल्या नंबरच्या
सेलमध्ये एक सबसेल आहे, तिचं नाव S आहे आणि S मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असायला पाहिजेत. 2 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे 1s2. ओके, सेकंड केसमध्ये मी काय म्हणाल सांगा, पुढे काय म्हणाल पाहिजे मी, पुढे काय म्हणाल पाहिजे मी पुढच्या केसमध्ये म्हणाल 2s2 आणि 2p2 मीन्स व्हॉट, दुसऱ्या नंबरच्या सेलमध्ये कुठली सेल आहे S, दुसऱ्या नंबरच्या सेलमध्ये कुठली सबसेल आहे P. ओके, म्हणजे दुसऱ्या नंबरच्या सेलमध्ये एक S आहे आणि एक P आहे, म्हणून इथे मी लिहिलं 2s2 2p. ओके, 2p लिहिलं. ओके, तर मी याला लिहिताना कसं लिहिल पहा, मी थोडंसं ना इथे थोडीशी जागा मला कमी पडत आहे म्हणून मी इथून पासून सुरू करतो एकदा परत. ओके, पहिल्या नंबरच्या सेलमध्ये कुठली सबसेल आहे सांगाल मला, पहिल्या नंबरच्या सेलमध्ये एक S सबसेल आहे, S मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात असं मी लिहिलं 1s2 असं लिहिलंय. ओके, दुसऱ्याच्यात पहा काय लिहिलं मी, दुसऱ्याच्यात काय लिहायला पाहिजे, दुसऱ्या नंबरच्या सेलमध्ये एक सबसेल आहे S आणि दुसरी सबसेल आहे P आणि म्हणून मी याला लिहिताना लिहिल 2s2 हा 2s आणि S मध्ये 2 इलेक्ट्रॉन. ओके, S मध्ये 2, तर 2s2 आणि काय लिहिल मी 2p किती, 2p किती तुमचा 2p6. ओके, 2p6. ओके, तर 2s2 आणि 2p6 असं झालं, म्हणजे पहिल्या नंबरच्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत तुमचे. ओके, दुसऱ्या नंबरच्या सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत तुमचे. तुम्ही 10th मध्ये असंच लिहिलं असेल, पहिल्याच्यात 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्याच्यात 8 असं लिहिलं असेल तुम्ही. ओके, आता तिसऱ्या नंबरच्या सेलचा पहा काय होईल, तिसऱ्या नंबरच्या सेलमध्ये एक सबसेल आहे S, एक सबसेल आहे P, एक सबसेल आहे D आणि म्हणून मी याला असं लिहिल की 3s, तिसऱ्या नंबरच्या सेलमध्ये एक 3s पण आहे, S मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, एक 3p पण आहे, एक 3p पण आहे. ओके, P मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात, मी तुम्हाला आधीच सांगितलंय. ओके, आणि 3p मध्ये आणि 3 नंबरच्या सेलमध्ये एक D पण आहे, म्हणजे इथे 3d पण असलं पाहिजे. आणि D मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, तर D मध्ये 10 इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे 3s 3p आणि 3d असं होईल. मी पहा इथे लिहितो 3s. ओके, 3s. ओके, 3p आणि 3d असं लिहिलं. S मध्ये 2, P मध्ये 6, D मध्ये 10. ओके, तिसऱ्या नंबरच्या सेलमध्ये एक S आहे, एक P आहे, एक D आहे. टोटल इलेक्ट्रॉन किती आहेत, इथे 2, इथे 6, इथे 10, म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन किती आहेत 18. पहा, पहिल्या नंबरच्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या नंबरच्या सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन, नेक्स्ट सेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन. आता तसंच तुम्ही पुढे लिहू शकता, कसं लिहिता येईल ते तुम्ही माझ्यापेक्षा आता तुम्हाला समजलं असेल मला काय सांगायचं आहे. 4th नंबरच्या सेलमध्ये एक कुठली सेल आहे, एक S आहे, एक कुठली आहे P आहे, D आहे आणि F पण आहे. आणि म्हणून मी कसं लिहिणार आहोत इथे सांगा, कसं लिहिता येईल मला, तर मला इथे लिहायचं झालं तर मी असं लिहिल. ओके, 4th नंबरच्या सेलमध्ये 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, कारण S मध्ये 2 असतात. 4s. ओके, नंतर काय लिहिल मी तुमचा 4s झाल्यानंतर काय लिहावं लागेल मला 4p आणि 4p झाल्यानंतर काय लिहिल मी तुमचा 4d. ओके, 4d झाल्यानंतर काय लिहावं लागेल मला 4f. ओके, 4p मध्ये किती इलेक्ट्रॉन देईल, p ची कॅपॅसिटी किती असते 6, d मध्ये किती इलेक्ट्रॉन 10, f मध्ये किती इलेक्ट्रॉन 14. अशा प्रकारचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, अशा प्रकारचा सिक्वेन्स एक माझ्याकडे आला. हा सिक्वेन्स तुम्हाला समजला का सांगा, इथपर्यंतचा सिक्वेन्स जो मी ड्रॉ केला, हा सिक्वेन्स तुम्हाला जर समजला असेल तर पुढची गोष्ट सांगायला काही हरकत नाही. ओके, तर पुढची गोष्ट काही सांगायला हरकत नाही, अदरवाईज पुढची गोष्ट सांगून काही फायदा नाही. ओके, मी सांगणार काय आहे, आपल्याला टॉपिक कंटिन्यू करायचा आहे हायड्रोकार्बन, पण मी भलतंच काही सांगणं सुरू केलं इथे. मी काय सांगणं सुरू केलं, मी इथे सांगणं सुरू केलं स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आणि ॲटम सांगताना पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस होतं, त्याच्या अवतीभोवती पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियसच्या अवतीभोवती ज्या 5 सर्क्युलर पाथ होते, गोल रस्ते होते, त्याला मी सेल म्हटलं. त्या सेल कुठल्या असतात, KLMN असं असू शकतात, 1 2 3 4 असे त्याला नंबर देता. प्रत्येक सेलची कॅपॅसिटी आहे, जसं की पहिल्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन, पुढच्या सेलमध्ये 32 आणि असे इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे. त्या सेलमध्ये सबसेल असतात. कुठल्या सबसेल असतात, S P D F. S मध्ये 2 इलेक्ट्रॉन, P मध्ये 6 इलेक्ट्रॉन, D मध्ये 10 इलेक्ट्रॉन आणि F मध्ये 14 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे. ओके, आणि मग ह्या सेलमध्ये मी ह्या सबसेल प्लेस केल्या, जसं की पहिल्या नंबरच्या सेलमध्ये एक सबसेल आहे, दुसऱ्या नंबरच्या सेलमध्ये 2 सबसेल आहेत, तिसऱ्या नंबरच्या याच्यात 3 सबसेल आहेत, चौथ्या याच्यात 4 सबसेल आहेत, असं मी लिहिलं. आणि यावरून एक सिक्वेन्स इथे डिराईव्ह केला, तो सिक्वेन्स असा तुमच्या समोर आला. ओके, आता हे सगळं झाल्यावर एक गोष्ट तुम्हाला मी सांगेल की
हा जो सिक्वेन्स आपल्यापर्यंत इथे आपल्याकडे जो आलेला आहे, या सिक्वेन्सला आपल्याला परत एकदा रिअरेंज करायचा आहे. हा जो सिक्वेन्स माझ्याकडे आलेला आहे ना, हा 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4d किती तुमचा 4d किती 10. ओके, नंतर काय होता इथेच लिहून घेतो एका लाईनमध्ये. आता 4s2 नंतर काय होता 4s2 झाल्यानंतर काय आला होता तुमचा 4p6 नंतर काय आला होता तुमचा 4d10 आणि नंतर काय आला होता 4f14 असा आला होता ना. हा सिक्वेन्स परत एकदा मी रिअरेंज करून घेतो. 4th नंबरच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतात तर 32 इलेक्ट्रॉन्स येतात असं मला दिसलंय. या सिक्वेन्सला मी परत एकदा रिअरेंज करतोय. तर रिअरेंज कशासाठी करणार आहे हे एकदा लक्षात घेऊन घ्या. माझं म्हणणं असं आहे की या सिक्वेन्समध्ये ज्याची एनर्जी कमी असेल त्याला मी आधी लिहील आणि ज्याची एनर्जी जास्त असेल त्याला मी नंतर लिहील. ओके, अकॉर्डिंग टू एनर्जी लेवल मला याला रिअरेंज करायचं आहे. मी परत एक गोष्ट सांगतो, तुमच्या स्कूलमध्ये यावर्षी तर तुम्हाला स्कूल तुमची दिसली नसेल, तुम्ही गेले नसाल, पण दरवर्षी जेव्हा तुम्ही स्कूलमध्ये जाता, तुमच्या इथे 15 ऑगस्ट 26 जानेवारी किंवा रोज तुमच्या स्कूलमध्ये प्रेयर होत असेल तर तिथे तुम्हाला क्लास वाईज उभं केलं जातं. क्लास वाईज उभं केल्यावरही हाईट वाईज उभं केलं जातं. ज्याची हाईट कमी त्याला पुढे, ज्याची हाईट जास्त त्याला मागे, असं अरेंज केलं जातं ना. माझ्या स्कूलची जर गोष्ट केली तर माझ्या स्कूलमध्ये मी नेहमी पुढेच राहायचो, माझी फार कमी असायची. ओके, मग देन असं राहतं, हाईट वाईज उभं केलं जातं. तर इथे पण तुम्हाला या सिक्वेन्सला परत एकदा रिअरेंज करून लिहायचं आहे. ते अकॉर्डिंग टू एनर्जी वाईज मीन्स ज्याची एनर्जी कमी असेल त्याला अर्ली लिहू आणि ज्याची एनर्जी काय असेल कमी असेल त्याला आधी आणि ज्याची एनर्जी जास्त असेल त्याला आपण नंतर लिहिणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला एकदा रिअरेंज करायचं आहे. तर आता कोणाची एनर्जी याची जास्त आहे आणि यापैकी कोणाची एनर्जी कमी आहे हे मला आणि तुम्हाला कसं काय बरं समजणार आहे? आपल्याला हे गोष्ट लक्षात येणार नाही, ही गोष्ट आपण समजू शकणार नाही. म्हणून एक आपल्याकडे प्रिन्सिपल आहे, त्या प्रिन्सिपलला आपण म्हणतो अफ बाऊ प्रिन्सिपल आपण त्या प्रिन्सिपलला म्हणतो. आणि त्या प्रिन्सिपलनुसार आपल्याला समजू शकतं का कोणाची एनर्जी जास्त आहे आणि कोणाची एनर्जी कमी आहे. ते प्रिन्सिपल मी तुम्हाला इथे जास्त सांगत बसणार नाही. मी तुम्हाला आधीच सांगतोय की हे जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि हा जो पार्ट मी इथे तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ॲटमचा सांगतोय हा तसा इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा आहे. मला तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री सांगायची आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीत मी तुम्हाला हायड्रोकार्बन शिकवणार आहे, पण हे हायड्रोकार्बन व्यवस्थित समजलं पाहिजे म्हणून हा थोडासा इंट्रोडक्टरी पार्ट मी तुम्हाला आज परत सांगतोय. आणि हा सिक्वेन्स आता मला परत अकॉर्डिंग टू एनर्जी वाईज रिअरेंज करायचा आहे. आणि त्याला रिअरेंज करण्यासाठी एक प्रिन्सिपल आहे, ते प्रिन्सिपल आहे तुमचं कुठलं अफ बाऊ प्रिन्सिपल आहे. आणि त्या प्रिन्सिपलनुसार आम्ही असं एक सिक्वेन्स आम्ही असा करत असतो. त्या प्रिन्सिपलचं म्हणणं आहे की पहिल्या नंबरच्या सेलमध्ये मला आता इथे बसणार नाही कदाचित ते, ठीक आहे, मी करतो ट्राय. ओके, फर्स्ट नंबरच्या सेलमध्ये एक ॲस आहे. सेकंड नंबरच्या सेलमध्ये कोण आहे? सेकंड नंबरच्या सेलमध्ये एक ॲस आहे आणि एक कोण आहे तुमची पी आहे. ओके, थर्ड नंबरच्या सेलमध्ये कोण आहे? थर्ड नंबरच्या सेलमध्ये कोण आहे? एक ॲस आहे, एक कोण आहे तुमची पी आहे. सॉरी, थर्ड नंबरच्या सेलमध्ये ॲस आहे, पी आहे आणि काय आहे तुमची डी पण आहे. ओके, देन फोर्थ नंबरच्या सेलमध्ये मला सांगा तुम्ही काय आहे? फोर्थ नंबरच्या सेलमध्ये काय? फोर्थ नंबरमध्ये ॲस आहे, फोर्थमध्ये पी आहे, फोर्थमध्ये परत कोण आहे तुमची डी पण आहे, फोर्थमध्ये परत तुमची एफ पण आहे. ओके, जसं फोर्थमध्ये एफपर्यंत झालं तसंच जर तुमच्या ॲटममध्ये 5 नंबरची सेल असती तर त्याच्यामध्ये पण एक एस आला असता, एक कोण आला असता तुमचा पी आला असता. ओके, एक काय आला असता तुमचा पी आला असता. ओके, 5p आला असता. नंतर काय आलं असतं तुमचा 5d आला असता. जर तुमच्या ॲटमला पहिली सेल, दुसरी सेल, तिसरी सेल, चौथी सेल, पाचवी सेल, 6वी सेल, हा पहिली, ही दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी असती, 6वी असती, तर हे असं आलं असतं. ओके, 5d. ओके, 5d आलं असतं. 5d झाल्यानंतर काय आलं असतं? 5f इथे आलं असतं. 5f नंतर काय तर 5 नंबरची सेल झाल्यावर कुठली सेल आली असती? 6 नंबरची सेल आली असती. 6s मी लिहिलं असतं तिला. ओके, 6p तिच्यामध्ये असतं. ओके, 6d तिच्यामध्ये असतं आणि तिच्यामध्ये 6f पण असू शकलं असतं. आता पोरं म्हणतात सर जसं तुम्ही 1 टाईम लिहिला, 2 टाईम लिहिला, 3 टाईम लिहिला, 4 टाईम लिहिला. ओके, तर 5 टाईम लिहा. ओके, तर बेटा आमच्याकडे सबसेल कुठल्या आहेत लक्षात घ्या, एस पी डी एफ. त्याच्या पुढे आमच्याकडे सबसेल नाही आहे म्हणून त्यामुळे मी काय करणार आहे? एफ पर्यंतच इथे लिहिणार आहोत. ओके, आता थोडं एक सिक्वेन्स आपल्याला थोडंसं 6 पर्यंत झालं, तसंच मी काय करतो इथे 7चं लिहितो, 7s. ओके, तसंच काय राहील तुमचं 7p राहू शकतं,
7D आणि 7F पण राहील. पण माझं म्हणणं आहे आता इतक्यापर्यंत पण आपलं काम चालून जातं. ही जी काय रांगोळी इथे मी टाकली आहे, ओके, जे काय रांगोळी इथे रांगोळी टाईप जे काय काढलं आहे, हे रांगोळी नाही आहे रे बेटा. हे काय आहे, एक अफ बाऊ प्रिन्सिपल मी तुम्हाला शॉर्टमध्ये समजावून देण्यासाठी त्यांनी अशा प्रकारे अशा प्रकारे या सेलला त्यांनी लिहिलं आहे. आणि आपण काय करतो ते समजावून घेण्यासाठी हा सिक्वेन्स अकॉर्डिंग टू एनर्जी वाईज रिअरेंज करण्यासाठी ही इथे मी तुम्हाला हे जे काय आहे, तुम्ही याला रांगोळी म्हणताय समजा, तर ही रांगोळी इथे मी टाकली असं म्हणायला काही हरकत नाही. हे असं मी काढलंय. आता यावरून मी कोणाची एनर्जी कमी आहे आणि कोणाची एनर्जी कमी आहे, कोणाची एनर्जी जास्त आहे याचं कन्क्लुजन करू शकतो. तर ते असं सुरुवातीला मी हे चांगलं दिसलं पाहिजे म्हणून असं काहीतरी करून घेतलंय. आता काय करायचं आपण, ओके, थोडंसं काय करतोय मी याच्यामधून काय करतोय, एक ॲरो इथे काढतोय. एस झाल्यानंतर पी झाल्यानंतर कोण असतं तुमचं, एस पी डी आणि एफ. एक सेंट्रलला मी एस पी डी एफ काढून घेतोय. एस पी डी एफला कनेक्ट केलं, एस पी डी एफ. तसंच काय करतो हे एस, ही काय तुमची पी, ही डी, ओके, ही डी. आता संपलं इथे, ओके. ही एस झाल्यानंतर ही पी, ही डी, ओके, ही डी, सॉरी, हां. आता ही एस, ही तुमची पी, इथे खाली काही नाही आहे, ओके. एस नंतर काय, ही तुमची पी, ही खाली काही नाही आहे. एस आता काही नाही आहे, ओके. एस आणि हा एस असंच झालं आहे. तसंच आता ही पीला काय करावं लागेल, खाली कोण असतं, पी नंतर डी नंतर कोण असतं, एफ. अशा प्रकारे मी याला एक सिस्टमॅटिक पद्धतीनं आपसात जोडलं आहे. आता मी काय करतो, याला हेड असं देतो, याला ॲरोला हेड करतोय मी, हा ॲरोला हेड करतोय, या ॲरोला हेड करतोय, या ॲरोला हेड करतोय, ओके. हे जे काय मी तुम्हाला सांगतोय हे अकॉर्डिंग टू मी काय माझ्या मनाने नाही सांगतोय, ओके, फक्त शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय, ओके. माझ्या मनाने नाही आहे, हे एक प्रिन्सिपल आहे, त्याच्यानुसार सांगितलं की हेड असं काढून घेतलंय. आणि या ॲरोचं हेड मी या ॲरोच्या टेलला जोडील, ओके. या ॲरोचं हेड या ॲरोच्या टेलला मला जोडायचं आहे, याचं हेड याच्या टेलला, याचं हेड याच्या टेलला. प्रत्येकच ॲरोचं हेड मी प्रत्येकच ॲरोच्या टेलला जे आहे ते अटॅच करणार आहे आणि त्यावरून एक नवीन सिक्वेन्स मला भेटणार आहे आणि तो नवीन सिक्वेन्स असणार आहे अकॉर्डिंग टू एनर्जी वाईज. ज्याची एनर्जी जास्त असेल तो मागे येईल, ज्याची एनर्जी कमी असेल तो आधी येईल. पाहू आपण कसं. तर पहा, सगळ्यात पहिलं कोण येईल तुमचा, इथून सपोज सुरू केलं तर पहिल्यांदा सगळ्यात पहिलं कोण येईल तुमचा, वनॅस, ओके. वनॅस येईल आणि खरंच वनॅसची एनर्जी सगळ्यात कमी आहे म्हणून मी असं लिहितो, ओके. वनॅसची एनर्जी सगळ्यात कमी आहे. याचं हेड कुठं जोडायचं आहे, याच्या टेलला, ओके. पहा ना, वनॅसचं हेड मी या 2s हेडला जर टेलला जर जोडलं तर वनॅस झाल्यानंतर मला काय येईल तुमचा 2s येईल, ओके. 2s येईल. 2sचं हेड मी इथे जोडणार आहे आणि जर 2sचं हेड जर मी 2pला जोडलं तर मला काय भेटेल, 1s झाल्यानंतर काय येईल 2s झाल्यानंतर काय येईल 2p झाल्यानंतर काय येईल, कंटिन्यू जर गेलो तर 2p झाल्यानंतर काय यायला पाहिजे, 2p झाल्यानंतर यायला पाहिजे 3s, ओके. काय येईल तुमचा 3s, ओके. 3s झाल्यानंतर याचं हेड मी याच्या टेलला जोडणार आहे. 3s झाल्यानंतर मला काय भेटलं पाहिजे तुमचा 3p, ओके. 3p म्हणजे सगळ्यात कमी एनर्जी 1sची आहे, त्यापेक्षा 2sची, त्यापेक्षा 2pची, त्यापेक्षा 3sची आणि त्यापेक्षा 3s आणि 3pची, असं ते होईल. आता इथे सेमच, s मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, s मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, p मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतात, s मध्ये 2, p मध्ये 6. हे तर सेम राहील. कॅपॅसिटी ठरलेली आहे, ओके. आता मला सांगा 3p झालं, कुठं होतो मी 3p झाल्यानंतर काय यायला पाहिजे सांगा ना, 3s झाला, मग 3p आला. 3p नंतर काय येईल तुमचा, तर 3p नंतर तुमचा 4s यायला पाहिजे. 3p नंतर 4s, ओके. लक्षात घ्या, s मध्ये 2 इलेक्ट्रॉन राहतील, ओके. तर 3p नंतर 4s झाला आणि 4s नंतर कोण येईल, लक्षात घ्या. 4s नंतर कोण येईल म्हणजे याचं हेड मी याच्या टेलला जोडणार आहे, म्हणजे काय येईल तुमचा, ओके. 3d येईल, ओके. 3d येईल. 3d मध्ये 10 इलेक्ट्रॉन असू शकतात. d ची कॅपॅसिटी मी तुम्हाला आधीच d ची कॅपॅसिटी 10 सांगितली आहे. 3d झाल्यावर कोण यायला पाहिजे, तर 3d झाल्यानंतर येईल तुमचा कोण, 3d नंतर कोण येईल तुमचा 4, ओके. 3d नंतर कोण येईल 4p, ओके. 4p नंतर कोण येईल, 4p नंतर कोण येईल 5s. 4p नंतर कोण आला 5s आणि 5sच्या पुढे पण हा सिक्वेन्स तुम्हाला कंटिन्यू करता येईल. हे सगळं तुमच्याकडे इथे काढलेलंच आहे. तर हा सिक्वेन्स जो आहे, हा जो काय न्यू सिक्वेन्स आता मी इथे तुम्हाला सांगितला आहे, हा आहे अकॉर्डिंग टू अफ बाऊ प्रिन्सिपल आणि अकॉर्डिंग टू एनर्जी वाईज, ओके. सगळ्यात कमी एनर्जी असलेला आधी घेतलाय, सगळ्यात एनर्जी जास्त असलेला मी नंतर घेतलाय. अशा प्रकारे हा सिक्वेन्स इथे मी आता तुम्ही लक्षात घ्या, नवीन सिक्वेन्स आणि जुन्या सिक्वेन्समध्ये फरक काय आहे. तर इथे पहा,
3s होता, 3p होता, 3d होता आणि मग 4s होता आणि 4p होता. इथे काहीतरी उलटच झालंय. ओके, 3p झाल्यानंतर कोण आला? 4s. आणि 4s झाल्यानंतर कोण आला? 3d. तर आता आपल्याला खालचा सिक्वेन्स कन्सिडर करणे नाही आहे, आपल्याला वरचा सिक्वेन्स कन्सिडर करणं आहे. इथपर्यंत गोष्ट तुम्हाला लक्षात आली का सांगा? ओके, हा सिक्वेन्स मी कसा डिराईव्ह केला, हा सिक्वेन्स तुमच्यासाठी मी कसा इथे काढला हे तुम्हाला समजलं का सांगा? ओके, आणि या सिक्वेन्सला मी इथे काढलं हे जर तुम्हाला समजलं असेल तर या सिक्वेन्सवरून, या तुमच्या सिक्वेन्सवरून हे सगळं आता मी काय करतो इथे एरिज करतो. तुमच्याकडे मी व्हिडिओ शिकवत असताना तुम्ही पॉज करून त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि त्या स्क्रीनशॉटवरून वेळोवेळी सगळं तुमच्याकडे लिहून घ्यायचं आहे. ओके, आणि मग लिहून घेऊन फेअर ते करायचं आहे आणि मग परत वाचायचं आहे, ते समजून तुम्हाला घ्यायचं आहे. हा सिक्वेन्स कसा काढला हे मी तुम्हाला सांगितलं यावरून. आता हे पण इथे मी पुसून टाकतो. ओके, आणि या सिक्वेन्सवरून बेटा पारे, ओके, हा जो सिक्वेन्स तुमचा आलेला आहे या सिक्वेन्सवरून आम्ही आमच्या पिरियॉडिक टेबलवर असलेल्या 118 एलिमेंट्सचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढू शकतो. आमच्या पिरियॉडिक टेबलवर असलेले 118चे 118 एलिमेंट्स कशा प्रकारे रिॲक्शन देतात, कशा प्रकारे बॉन्ड फॉर्म करतात हे सगळं या सिक्वेन्सवरून काढू शकतो. आणि हा सिक्वेन्स खूप महत्त्वाचा आहे. याचा यूज हा कुठं वापरला जाते, हा सिक्वेन्स याचं काय ॲप्लिकेशन्स आहे? ओके, खूप महत्त्वाचं आहे. पण काय महत्त्व आहे याचं हे सगळं आपण उद्या कंटिन्यू करणार आहोत. आज परत एकदा इथे मी तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. आपण उद्या भेटू. टाटा.